आदिशक्ती तुळजा भवानी, छत्रपती शिवाजी महाराज, लोकमाता, धर्ममाता, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, संभाजीराजे, गुरुवर्य शिवशाहीर बाबासाहेब देशमुख, सद्गुरू सुमन बापू हंबीर, माता पिता आणि ज्येष्ठ बंधू, मी शिवशाहीर विजय तनपुरे तुमच्याशी थोडंसं बोलतो. सर्वात प्रथम मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकांचे आभार आणि ज्यांच्यामुळे मला इथपर्यंत येता आले ते आमचे यशवंत पाटील सर, त्यांनाही धन्यवाद. 10 मिनिटांमध्ये बोलायचं आहे. आय नो व्हेरी वेल टाईम इज मनी बट बेटर दॅन टाईम इज व्हॅल्यू. जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीला वेळेला महत्त्व द्यावं म्हणून एका मिनिटामध्ये वेळेचं महत्त्व सांगतो आणि मग आपण पुढे जाऊ. पहा, 365 दिवसाचा जो कालावधी आहे त्याला आपण 1 वर्ष म्हणतो. या 1 वर्षाच्या वेळेला महत्त्व किती आहे ते 10वी मध्ये नापास होणाऱ्या विद्यार्थ्याला विचारा, म्हणजे 1 वर्षाच्या वेळेचं महत्त्व आपल्या लक्षात येईल. 1 वर्षानंतर आपण 1 महिन्याचं पाहू की आपल्या अल्पशा आयुष्यामध्ये 1 महिन्याच्या वेळेला महत्त्व किती आहे. ते 8व्या महिन्यामध्ये बाळंतीण होणाऱ्या महिलेला विचारा, म्हणजे 1 महिन्याच्या वेळेचं महत्त्व आपल्या लक्षात येईल. 1 महिन्यानंतर आपण 1 आठवड्याचं पाहू की 1 आठवड्याच्या वेळेला महत्त्व किती आहे. ते एखाद्या साप्ताहिकाच्या संपादकाला विचारा, म्हणजे आठवड्याच्या वेळेचं महत्त्व आपल्या लक्षात येईल. 1 आठवड्यानंतर आपण 1 दिवसाचं पाहू की दिवसभर काबाड कष्ट करणारा तो मजूर पहा आणि संध्याकाळी मात्र त्याला मजुरी मिळत नाही. त्या मजुराला विचारा 1 दिवसाच्या वेळेला महत्त्व किती आहे. 1 दिवसानंतर आपण 1 तासाचं पाहू की 1 तास आपला मृत्यू पुढे ढकलण्यासाठी राजा सिकंदरनं आपलं अर्धराज्य देऊ केलं. तर राजा सिकंदरला विचारा 1 तासाच्या वेळेला महत्त्व किती आहे. 1 तासानंतर आपण 1 मिनिटाचं पाहू की ज्या वेळेला अमेरिकेमध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरची इमारत कोसळली आणि ती इमारत कोसळण्याच्या बरोबर 1 मिनिट तो इसम त्या इमारतीच्या बाहेर पडला. त्याला विचारा 1 मिनिटाच्या वेळेला महत्त्व किती आहे. 1 मिनिटानंतर आपण 1 सेकंदाचं पाहू की धावणारा धावपटू आहे आणि केवळ धावता धावता 1 सेकंदानं मागे पडला म्हणून सुवर्ण पदक जिंकू शकला नाही. त्या धावपटूला विचारा 1 सेकंदाच्या वेळेला महत्त्व किती आहे. म्हणून मी नेहमी सांगतो की इतरांवरती टीका करण्यासाठी जो वेळ आपण खर्च करतो ना तोच स्वतःच्या सुधारणेवरती खर्च करा, मग इतरांवरती टीका करायला वेळच राहणार नाही. आणि मी सुद्धा तुमचा आता अधिक वेळ घेणार नाही. आवडलं नाही का वेळेचं महत्त्व? इथे काल रात्रीपासून सांगितलं आहे सबकॉन्शियस माइंड. शेवटी माइंड हा 4 प्रकारचा असतो: कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड, अनकॉन्शियस माइंड आणि सुपर कॉन्शियस माइंड. याला ॲक्टिवेट करण्याच्या पद्धती आहेत. मी जेव्हा त्याला नावच दिलं, मी यशाचा नवा मंत्र शिवतंत्रच्या चरित्रातून आत्ताच्या जनरेशननं सक्सेस कसा मिळवावा हे शिकवणारा तो कोर्स तयार केला, एक पोवाडा तयार केला आणि पुण्यामध्ये प्रकाश भाऊ आमटेंच्या हस्ते तो रिलीज केला. आणि दुबईला जेव्हा दौरा लागला तेव्हा दुबईवाले म्हणजे महाराज त्यांना घेऊन येतं का म्हणून प्रकाश भाऊ मंदाताईला घेऊन 5 दिवस दुबईला होतो. तेव्हा 5 दिवस किमान 5000 लोक ऐकत होते. परदेशात नेहमी जाणं होतं. आता 3 जुलैपासून मी अमेरिकेमध्ये बोस्टन, न्यूजर्सी, शिकागो, ब्ल्यूमिंग्टन, वॉशिंग्टन आणि कॅलिफोर्निया 1.5 महिना एक जण मला म्हणतो तुम्ही शिवाजीराजाला अमेरिकेत घेऊन चालले का? म्हणतो गावाला झालं काय, मी नाही घेऊन चाललो, मला शिवाजीराजे घेऊन चालले. एवढी मग तो सबकॉन्शियस माइंड ॲक्टिवेट कसा करायचा, लॉ ऑफ अट्रॅक्शन काम कसं करतं. शाहरुख खानचा तो एक पिक्चर होता ओम शांती ओम नावाचा. त्याच्यामध्ये एक डायलॉग आहे, इतनी शिद्दत से मैंने तुम्हें पाने की कोशिश की कि हर जर्रे ने उसे तुमसे मुझे मिलाने की साजिश की. कहते कि अगर सच्चे दिल से किसी चीज को चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे जुटाने में लग जाती है. हे खरं आहे. श्रीमद भगवत गीतेमध्ये 7व्या अध्यायात 21वा श्लोक लॉ ऑफ अट्रॅक्शन वरती आहे. पण आपण काय करतो, आपण बाहेर पाहतो. त्याच्यासाठी मी PTFAR असा फॉर्म्युला तयार केला. P म्हणजे सबकॉन्शियस माइंडला प्रोग्राम देणे, T म्हणजे तसे थॉट आपले बनतात, F म्हणजे तसं फिलिंग होतं, A म्हणजे ॲक्शन बनते. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात क्रियेविना वाचाळता व्यर्थ आहे. आणि R जो उरतो तो रिझल्टच उरतो. त्याप्रमाणे जर केलं तर निश्चितच यश मिळतं. म्हणून आपण छत्रपती शिवाजी राजांकडे पाहिलं का लक्षात येतं. म्हणजे
आपल्याला एकच माहित आहे की शाहिस्तेखानावर राजांनी हल्ला केला आणि 3 तासात राजा आणि मावळे सक्सेस परत आले, एवढाच इतिहास आपल्याला माहित आहे. पण या हल्ल्याच्या अगोदर राजांनी त्या लाल महालाचा सेट राजगडावर उभा केला होता आणि राजा आणि मावळे 3 वर्ष रंगीत तालीम करत होते. कोणी कुठून जायचं, कोणी कुठून यायचं, कोणी कोणाला मारायचं, कोणी कोणते कपडे घालायचे, कोणी घोडी घेऊन कोणी उभं राहायचं, नगारे कोणी करायचे. या प्रत्येक गोष्टीचं मायक्रो प्लॅनिंग ठरलं होतं. म्हणजे 90% प्लॅनिंग, 10% ॲक्शन, देन रिझल्ट. याप्रमाणे जर काम केलं तर निश्चितच होतं. इथे परत एक प्रश्न असा ठेवला गेला की हे याच्यामध्ये सातत्य राहील का? तर त्याच्या हे बाहेर दिसतं आपल्याला रिफ्लेक्शन आहे म्हणून स्वतःशी पाहावं. आपण दुसऱ्याला म्हणतो तुला लय ओळखून मी, आम्ही पण स्वतःला ओळखतं का? याच्यावर माऊलींची ओवी येते, 9व्या अध्यायात पहिली ओवी येते. तरी अवधान ऐकले तिचे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघड आहे का? याला जोडून आत्ताचं करंट सब्जेक्ट जर पाहायला, करंट उदाहरण पाहिलं तर हिंदी पिक्चर मधले गीतकार आहे साहिर लुधियानवी यांचं एक वाक्य आहे, इस जहां में जिसने बड़ी बात कर ली, जिसने अपने आप से मुलाकात कर ली. एक दाना असतो ना, तो पेरल्यानंतर तो स्वतःला गाडून घेतो आणि मग तेव्हा अंकुर उगतं ते आणि तेव्हा येतं. म्हणून नियम आणि संयम 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. नियम आणि संयम संसार असो किंवा परमार्थ याच्यामध्ये खूप गरजेचे आहेत. याच्यातलं जर पहिलं वाक्य गेलं तर फक्त यमच खाली राहतो. मग आमच्या शिर्डीच्या साईबाबांनी तेच सांगितलं, श्रद्धा असेल तर सबुरी ठेवा. मग तुमची जर आयएक्सवर श्रद्धा असेल तर मग सबुरी ठेवायला काय हरकत आहे? जर आपलं जे, कारण तुकाराम महाराज म्हणतात, प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढीमान. पैसा हा विषय सगळ्यात शेवटला येतो, सगळ्यात शेवटला. 7 गोष्टी आहेत. मी 7 मिनिटात, मनोजीला म्हणलं मी 7च मिनिटात बोलून, कारण सगळं काही गोष्टी 7 दिवसात होतात. पहा आपल्याकडे वार किती आठवड्याला, कोणतरी उत्तर 7. सारेगम संगीत आहे, त्याचे सूर किती आहेत? 7. छत्रपतींचे घोडे किती होते? 7. जगातील आश्चर्य किती आहेत? इंद्रधनुष्याला रंग किती आहेत? 7. त्याच्यानंतर लग्नामध्ये सप्तपदी, ऋषी सुद्धा 7च, शरीरामध्ये ग्रंथी सुद्धा 7च. आपण ध्यान करतो, मेडिटेशन करतो, त्याच्यामध्ये जे चक्र दिसतात ते सुद्धा 7च. असे 7 ऐश्वर्य, 7 रिचनेस. हे किती जणांना माहीत आहेत? माहीत असेल तर हात वर करा, नसेल तर मी सांगेल. नाही, विशाल साठवणेंनी सांगितल्यानंतर त्यांनी इम्प्लिमेंट केला आणि रिझल्ट दाखवला. 1200 विद्यार्थी शिकतायत माझ्याकडे आत्ता. 4 MBA झालेले शिकतायत. MBA झालेले सगळेच 80-90 लाखाच्या पॅकेजवर नसतात, कारण त्यांच्यातला एक अक्रेसिया नावाचा रोग निघालेला नसतो. खूप मोठा विषय, तो तिकडे जात नाही. तर पहा 7. पहिलं ऐश्वर्य, प्रत्येकजण हेल्थली रिचनेस असावा. माझे 25 डिसेंबरला 50 वय पूर्ण झालं आणि 51 लागलं. पण मला पहा ना तुम्ही, मी कसा आहे, व्यायामच करतो मी असा घाम काढेपर्यंत. हो, म्हणून पहिला ऐश्वर्य प्रत्येकजण हेल्थली रिचनेस असावा. दुसरा तो मेंटली रिचनेस असावा. तिसरा तो इंटेलिजंटली रिचनेस असावा. चौथा तो सोशली रिचनेस असावा. 5वा तो स्पिरिच्युअली रिचनेस असावा. 6वा इमोशनली रिचनेस असावा. आणि लास्ट इकॉनॉमिकली रिचनेस असावा. लोकांचं उलटं होत आहे. पहिले 6 सोडून देतात आणि डायरेक्ट त्या 7व्याकडे पाहतात. तर माझं म्हणणं आहे, नवे अनुभव आहे की पहिले जर 6 स्ट्रॉंग ठेवले तर 7वा आपोआप येतो. म्हणून दुसऱ्यासाठी करा, हो, दुसऱ्यासाठी करा, आपलं जगायचं काम राहत नाही. मी अपंगांसाठी 4,200 स्क्वेअर फुटाचं शिवाश्रम बांधून पूर्ण केलं. माझ्या गाडीला टोल लागत नाही, मुले माहीत नाही का लागत नाही, पण वाचलेले टोलचे पैसे कीर्तनात सुद्धा मला 51,000 रुपये देतात. मी तेही मला ठेवत नाही. पोवाड्याला मोठं मानधन असतं माझं 1.5 लाखापर्यंत, त्याच्याही 25% देतो. पण माणसाने ठरवलं, कारण मी 3दा मृत्यू पाहिला आहे, मग मी जगणंच माझं दुसऱ्यासाठी आहे. नो फिअर नो डिझायर असा मी जगतो सध्या. त्यामुळे 3दा मृत्यू पाहिल्यामुळे माझी अवस्था काय आहे आत्ता, की मेरी जीने की तमन्ना नहीं, मेरी मरने की आरजू नहीं, नो बडी समबडी. मग तुम्ही सुद्धा असंच व्हावं, नक्कीच होईल. पहा करून तुम्ही जर हे 6 ऐश्वर्य स्ट्रॉंग ठेवले तर 7वा येणार आहे. त्याच्यासाठी गरज नाही धावपळ करण्याची, ते बाय प्रॉडक्ट येतं. पैसा टूल आहे माणूस. आणि तुकाराम महाराज म्हणतात, पैसा कमवा खूप, हजारोने लाखोने अब्ज खर्व कमवा, पद्मपर्यंत कमवा, पण चांगल्या मार्गाने जोडून जाता यायला लागलं. वेबसाईट काढली आणि ठरवलं की
जर माऊली म्हणले होते की हे विश्वची माझे घर, आता पुढील 6 वर्षामध्ये माझे 40 देशाचे दौरे आहेत. आता परत मध्ये सिंगापूर, मलेशिया आहे. खूप माझे 33 देशामध्ये मित्र आहेत. 24,000 माझे मित्र आहेत की प्रत्येकाला मी नावाने ओळखतो. त्याच्यामध्ये 132 लोक VIP आहेत, नुसते 32 VIP आहेत. मग गरीबातला गरीब आणि श्रीमंतातला श्रीमंतही माझा मित्र आहे. फक्त किती माझे वडील, मी इथं ऐकायला आलो ना, कारण इथे म्हणून मी तक्रार काही नाही केली की इथे असं झालं तसं झालं, कारण इथे मी स्टुडंट म्हणून आलो, विद्यार्थी म्हणून आलो आणि मी वर्षातले 20,000 किलोमीटर फक्त ऐकायला फिरत असतो कुठंही. जेव्हा मी सेलिब्रिटी बनून जातो तेव्हा खूप मोठ्या परदेशातही मला खूप महागड्या हॉटेलमध्ये ठेवतात, 25-30 हजार रुपये पर डे भाडं असणाऱ्या हॉटेलमध्ये. पण माझ्यामध्ये कधीही तो येणार नाही, ते दिसणार नाही कधीच नाही, कारण त्याची काही आवश्यकताही नाही. जर आपण करत राहिलं ना, त्या निसर्गाला कळतंय, त्याला खोटं चालत नाही. म्हणून इथे जो प्रामाणिक असेल ना तोच टिकेल, कारण निसर्गाला थोडंही खोटं चालत नाही. त्याच्यामुळं भामटा माणूस माझ्यापुढे टिकत नाही. हो, म्हणजे मी बच्चू कडूचा पोवाडा केला नाही का, आमदाराचा फोटो मला म्हणतं महाराज आपल्या पप्पाचं कारण पोवाडा म्हणलं का म्हणे आमदार आहेत ते. आम्ही म्हणलं 288 आमदार आहेत ते. मला म्हणतो तुम्हाला काय पैशाची घेणे नाही. म्हणलं हे पैसेवाल्या उद्या दाऊद इब्राहिम ना माझ्याकडे म्हणजे म्हणून महाराज शिवाश्रम किती बांधलंय मोठं करायला किती लागेल, आपण म्हणून 10 कोटी द्या. ते म्हणून 20 कोटी घ्यान करा महापावाला का, मी का स्मगलर झालो, मायावर काय अन्याय झाला होईल ना. त्याच्यामुळे मला मी हे ज्ञानी ठरवलं ना, पहा जे ज्या गोष्टी ठरवल्या, मी ठरवलं होतं 17 साली मुलीच्या लग्नाची तयारी होती आणि डिसेंबरला करील मी, केलं ती केलंच. महाराष्ट्रातून 11-12 हजार लोक आले होते, मी तरी 1700 लोकांना आमंत्रण दिलं. हो, आणि ठरवलं ते. त्याच्यानंतर आता ही गाडी घेतली, 8 दिवस झाले, मी घर नाही सोडलं. शोरूमवाले घरीच आले का, ते बँकेवाले घरीच आले, सह्या केले, गाडी फक्त ते महाराज या मग तुम्ही, म्हणून ते आणायला गेलो. मागं पळायची गरज नाही. म्हणून एक वाक्य मी नेहमी बोलत असतो, जिंदगी हमें वो नहीं देती जो हमें चाहिए, बल्कि जिंदगी हमें वो देती है जिसके हम काबिल है. म्हणून पात्र बना, पात्र बनलं की बस. लास्ट 1 मिनिटात थांबणार आहे. मी जो कोर्स केलेला आहे यशाचा नवा मंत्र शिवतंत्र, तो तुम्हाला टेक्नॉलॉजीतून पाहायला मिळेल. पहा, 22 मार्च 20ला लॉकडाऊन पडलं होतं. त्या दिवशी मी 21 मार्च 25 पर्यंत तयारीत होतो. कार्यक्रमही नसतं झाला, आत्ताशी 23 चाललंय, मग 25 उगन तेव्हा मी 30 पर्यंत जाईल ना पुढे. हो, नाही तर लोक पुढीचं लग्न जमल्यानंतर मग पाहुण्या रावळ्याकडे जातात, द्यान तुम्ही 1 लाख, द्यान तुम्ही 50,000. ती 15-18 वर्षाची गोष्ट काय करते, प्लॅनिंग करत नाही. म्हणून मी 7 नियम मला लावून घेतलेले आहेत. त्या 7 नियमात मी चालतो. पहिला नियम मायक्रो प्लॅनिंग, दुसरा नियम एकमेकाला मदत करणे, तिसरा नियम स्वतःशी आणि इतराशी सत्यात राहणे. ह्या जरा अवघड आहे. लोक पुण्यात राहते तरी मुंबई सांगते. स्वतःशी आणि इतराशी सत्यात, सत्याला किती ताकद आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझ्या मुखातूनच का ज्ञानेश्वरी सारखा अमृताचा ग्रंथ प्रगट झाला. तर माऊली म्हणतात, एका कल्पामध्ये जितक्या वेळा मी माणूस म्हणून जन्माला आलो तितक्या वेळा माझ्या मुखातून फक्त आणि फक्त सत्यच बाहेर पडलं, दुसरं पडलंच नाही. त्यांची ओवी येते, माझी हे सत्यवादाचे तप केले असे बहुत कल्प, म्हणून तया फळाचे महाद्वीप पातलो प्रभू. म्हणून ज्यांना ज्यांना जर सक्सेस व्हायची इच्छा आहे आणि ते कसं व्हायचं, त्याचे काही गणित आहेत, त्याचे निसर्गाचे काही नियम आहेत. नियमाच्या बाहेर करूच शकत नाही, कितीही करा, कारण ते त्याचे पात्र कसं बनणार. तर मग टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून मी तुमच्याबरोबर आयुष्यभर राहील. किती जणाला शिवतंत्र कोर्समध्ये येऊन आपल्या या लाईफमध्ये यशस्वी व्हायचं आहे. जर नाही झाले ना, सोडून देईन मी, सोडून, हे सांगणं सोडून देईन. किती जणांना आवडेल माझ्याबरोबर यायला, हात वर करा. 1 2 3 4 खूप जण, धन्यवाद. आता एक काम करायचं, तुम्ही टेक्नॉलॉजीमध्ये आहे ना, आपला माझा नंबर तुम्हाला देतो, त्याच्यातमध्ये एक करा, फक्त लगेच फोन लावत बसू नका, महाराज जेवले का, फक्त व्हॉट्सअप करा मला आणि तिथे लिहा IX लोणावळा एवढं लिहा, किंवा IX तुमचं गावाचं नाव लिहा, तो स्वतःचं नाव लिहा, तेवढंच मला पाठवा. आज उद्याला परवापर्यंत मी तुमच्याशी बोलेल आणि मग एक गुगल फॉर्म देईल, तो तुम्ही भरून पाठवायचा. आणि तो माझा कोर्स तुम्हाला ऑनलाईन, त्याला थोडीफार फी आहे, त्याच्यातून अपंगाच्या काही गोष्टी होतात, मी सायकली वगैरे वाटतो ना, ते त्याच्यातून होतं. फार मोठी नाही, 3,500 रुपये फी आहे, चालेल ना. मी पुष्कळ देऊ. तर ते चांगल्या कामाला जातील, कुणालाही बळजबरी नाही. आणि त्याच्यातून
जेव्हा तुम्ही, आणि हे 1 वर्षासाठी नाही, 1 महिन्यासाठी नाही, लाईफ टाईम तुमच्याबरोबर असेल आणि तुम्हाला कधी आयुष्यात जीवनातली कोणतीही अडचण आली, कारण मी सगळ्या पातळ्या पार केल्या. ज्या मुंबईमध्ये आज रस्त्यावर फिरतो ना मी, तर तिथून मी 17 किलोमीटर रोज चालायचो. तर नंबर आहे 93 25 14 18 82. 93 25 नाव किंवा लोणावळा लिहा, तुमचं नाव लिहा आणि मला व्हॉट्सअप करा. मी आज उद्यालापर्यंत तुम्हाला गुगल फॉर्म देईल आणि याच नंबरवर गुगल पे, फोनपेला ते पैसे टाकून द्या. अजिबात कोणालाही बळजबरी नाही, कारण माझं जगणं दुसऱ्यासाठी आहे. त्यामुळे मला इथे बोलण्याची संधी दिली. 93 25 14 18 82. आलं ना आता? खूप खूप धन्यवाद निलेशजी, मनोजजी, आमचे सुनीलजी पाटोळे, यशवंत पाटील सर, सगळ्यांचा आम्ही आभारी आहे. तुम्ही वेगवेगळ्या, आणि मला ऐकून घेतलं. ज्यांना बोर झालं का तुम्हाला? ज्यांना बोर झाला असेल एकदा जोरात टाळ्या वाजवा, एकदम जोरात. एवढ्यांना बोर झालं ना, मग हे ज्यांना बोर झालं त्यांनी वाजवा. तर खूप खूप धन्यवाद. याला म्हणतात ध्यानावर राहणे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. हॅलो. पाहिलं तुम्ही सगळ्यांनी की पदवी का लागते एखाद्या व्यक्तीला विशिष्ट प्रकारची. तर डॉक्टर बरोबर शिवशाहीर विजय शिवतारे सर यांनी अतिशय योग्य आणि मोलाचं या ठिकाणी मार्गदर्शन केलं. एक्स्ट्रीमली सॉरी. एक्स्ट्रीमली सॉरी. पुन्हा एकदा तनपुरे आणि शिवतारेमध्ये थोडंसं गडबड झाली. तर डॉक्टर शिवशाहीर विजय तनपुरे सर या ठिकाणी यांनी जे आपल्याला मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या जी काही पदवी मिळालेली आहे ती का मिळाली याची जाणीव आपल्याला 100% या ठिकाणी झालेली आहे. आणि त्यांनी या ठिकाणी जाताना जे काही समाजोपयोगी कामं करतात, अनेक कीर्तनकार आहेत, भजनी मंडळ आहेत, सगळेजण फी घेतात पण स्वतःसाठी. सरांचे या ठिकाणी आपण टाळ्या वाजून या ठिकाणी त्यांचं अभिनंदन मानूया की समाजासाठी पैसे घेतात आणि समाजाला पुन्हा देतात. आणि या ठिकाणी लोणावळ्याची लोक त्यांना समजावीत म्हणून त्यांनी स्पेशली व्हॉट्सअपला लोणावळा टाकायला सांगितलंय. आणि त्या ठिकाणी आपण जर त्यांचं त्या ठिकाणी